श्री गणेशाय नमः. आता आपण 27वा पुष्प श्रीचरणी अर्पण करतो. श्री गणेशाय नमः. सजेति सिंधुरोधनो देवो यत्पाद पंकटस्मरणं वासरमणिर्युतमसारासन्नासि विघ्नानां या कुंदे नृतशारहार्दोदा या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंडमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रेत्. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. निवृत्तीनाथांनी त्या ब्रह्मवृंदांच्या सभेत ब्रह्मवृंदांना विचारलं, आम्हाला काही प्रायश्चित्त असेल तर सांगा. मग विप्रास म्हणे, निवृत्ती आमची सांगा काऊन गती, कोणता दंड शास्त्रेची आम्हा प्रति बोलिला. ऐसे ऐकून या वचना विप्र म्हणती, त्या कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. मग अलकावतीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही असं करा की आम्हाला तर काही तुम्हाला तुमची मुंजे लावता येत नाही. जोपर्यंत पैठणला आपलं मुख्य पीठ आहे पैठणला जा आणि त्या शास्त्री पंडितांकडनं तुम्ही शुद्ध झालाय असं शुद्धीपत्र त्यांच्याकडनं घेऊन या, मग आम्ही तुमची मुंजे लावू. कारण जोपर्यंत मुंजे होत नाही ना तोपर्यंत त्याला ब्राह्मण म्हटलं जात नाही. मुंजे झाल्यानंतर ब्राह्मण, कारण ब्राह्मणा दोनदा जन्माला येतो असं म्हणले, म्हणून त्याला द्विज असं म्हटलं. म्हणजे पहिला ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण, पण त्याच्यावर जोपर्यंत संस्कार होत नाहीत मुंजीचे तोपर्यंत त्याला ब्राह्मणत्व आलेलं नाही. ब्राह्मणाचा मुलगा एवढंच आहे पण ब्राह्मणत्व आलेलं नाही. तो दोनदा जन्मतो, म्हणजे त्याची दोन नावं ठेवली जातात. एक जन्माला आल्यानंतर पाळण्यात ठेवलेलं नाव आणि दुसरं मुंज झाल्यानंतर मुंजीतलं नाव, असे त्याला दोन नावं असतात. म्हणून त्याला द्विज म्हणजे दोनदा जन्माला आलेला असं म्हणतात. ऐसे ऐकून या वचना विप्र म्हणती, त्याच कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. निवृत्ती म्हणे, ब्राह्मणाशी काय जाऊन सांगू द्यासे, वर्ण याती कुळामासे बोलावयासे ठाव नाही. वैश्य क्षत्रिय ब्राह्मणा विनाश जुनाट पुरातना निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमचे सर्वदा. काय सांगू म्हणाले, आमची जात कोणती सांगू. तुम्ही तर आम्हाला ब्राह्मण मानत नाही, संन्यासाची मुलं आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला ब्राह्मण मानत नाही. मग आम्ही कोणती जात सांगू. आम्ही ब्राह्मण सांगू, वैश्य सांगू, क्षुद्र सांगू का काय सांगू. तुम्ही सांगा, क्षत्रिय सांगू. आम्ही सर्व वर्णाच्या पलीकडे. वर्ण याती कुळ आम्हासी बोलावयासे ठाव नाही. वैश्य क्षत्रियना ब्राह्मणा विनाश पुरातन निजबोध निघोट स्वरूपदान असे आमचे सर्वदा. नहो आपदे जेव्हा गगन मही मारुत महत्त्व जाण विराट स्वरूप नामाविधान आम्हा कारणे म्हणावे. नहो देव गण यक्ष किन्नर नहो ऋषीना निशाचर नहो सगुण निर्विकार निराकार इन म्हणवे. निवृत्ती म्हणे, ज्ञानेश्वरा आमची ऐसीच परंपरा पैठणी जाऊन द्विजरा काय आम्ही सांगावे. मग ज्ञानदेवी दिले उत्तर, विधी विरुद्ध जो चाले नर तयासी दूषण साचार शास्त्री विचार बोलिला. म्हणाल हे जरी खरं असलं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे जरी खरं असलं तरी वेदाने सांगितले वेदाधारे वर्तावे असं म्हटलं की वेद सांगेल ते मानावे. वेदाच्या आधाराने आपल्याला चालायला पाहिजे. वेद म्हणजे काय आहे, आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे, कसं वागावं हे सांगितलेलं आहे. जरी जीवनमुक्त झाले ज्ञाने तरी विहित धर्म न सांडावा त्याने आणि कासे दाखवावा आचरुनी साधूजनी निजांगे. जरी ज्ञानी जीवनमुक्त झाला तरी सुद्धा त्याने सर्वसामान्य माणसासारखं वागावं, अलौकिक नोहावे लोकाप्रती असं माऊली म्हणतात. जर अलौकिक झालं तर काय होईल. लोक म्हणतील हा संत आहे, त्याचा उद्धार झाला, यात काय नवल आहे. पण तुम्ही प्रापंचिकासारखे राहून प्रपंचामध्ये राहून
तुम्ही जर ते लोकांना दाखवून दिले की प्रपंच करून सुद्धा परमात्मा भेटतोय, तर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल. अलौकिक नोहावे लोकाप्रती, लोकांना ते अलौकिक वाटता उपयोगी नाही. म्हणून सर्वसामान्य माणसं जशी जगतायत तसं आपण जीवन जगावं. जरी जीवनमुक्त झाले ज्ञानी, तरी विहित धर्म न सांडावा, त्याने आणिकास दाखवावा. चरुणी साधुजनी निजांगे अविधीजे का चरण, ते जाणीजे परमदूषण, ज्याचा स्वधर्म करावा त्याने वेद नारायण बोलिला. म्हणाले प्रत्येकाला शास्त्राने काही नियम घालून दिले, त्या शास्त्राप्रमाणे चालावं. आपल्याला जे पैठणचे ब्राह्मण सांगतील तुम्ही असं असं आचरण करा, तसं आपण आचरण करू. ज्ञानदेव म्हणे जी निवृत्ती ऐसी धर्मशास्त्रे पद्धती, म्हणून सलगे तुम्हाप्रती प्रत्युत्तर दिले. या परी सोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्ती विण श्रीहरिचरण प्राप्त नव्हते सर्वथा. ते म्हणाले सोपानदेव म्हणतात कुठल्या जातीत तुम्हाला जन्माला आला याच्यावर काही परमात्मा भेटेल असं नाही. परमात्मा असं म्हणत नाही की अमुक एक जातीत जन्माला आला तर मी तुझ्यावर कृपा करीन, आणि अमुक एका कुळामध्ये जन्माला आला म्हणून मी तुझ्यावर कृपा करीन, अमुक एक शास्त्र वाचलं म्हणून तुझ्यावर कृपा करीन, असं नाही आहे. जर त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव कसा प्रसन्न होईल. यावरी सोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्ती विण श्रीहरिचरण प्राप्त नव्हती सर्वदा. दुर्वास वशिष्ठ मुनी गौतम व्यास वाल्मिकी अगस्त्य प्रमा, पांडवांचे कुळोत्तम कवणे शास्त्री म्हणितले. उत्तम कळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास पूर्ण केला, परी भक्ती विणे वाया गेला, शास्त्री वंदिला नाही तो. दुर्वास ऋषी असो, वशिष्ठ ऋषी असो, गौतम ऋषी असो, व्यास असो, वाल्मिक असो, अगस्त्य असो, पांडवांचं कुळ असो, भक्तीशिवाय व्यर्थ. त्या सर्वांनी भक्ती केली म्हणून परमात्मा त्यांना प्रसन्न झाला. समजा उत्तम कुळामध्ये जन्म झाला, वेदशास्त्रांचा अभ्यास केला, पण त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव त्याला भेटणार नाही. उत्तम कुळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास उदंड केला, परिभक्ती विणवाया गेला, शास्त्रे वंदिला नाही तो. जरी भक्ती अनुसरे भगवंती उत्तम पाहिजे कासया गती, याती ऐसे ज्ञानदेवाप्रती सोपान देव बोलेला. या परिसंवाद परस्पर करून दिले प्रत्युत्तरा. ब्राह्मणास करून नमस्कार ते संसत्वर निघाले. मी जाऊन या गोदा तेरी तीर्थयात्रा संपादली सारी, मग प्रवेश होऊन ब्रह्मपुरी नमस्कारले तुझ्यावर. मग गोदावरी किनाऱ्यावर गेले, गोदीचं स्नान केलं, पैठण क्षेत्रामध्ये गेलेले. शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. हा शालिवाहन नावाचा राजा कुठे होता, त्याच्या राजधानीचं नाव होतं पैठण. पैठणला तो शालिवाहन राजा, त्याचा वाडा आहे पैठणला शालिवाहन. शालिवाहन शक आपण असं जो म्हणतो, त्या शालिवाहनाचा वाडा कुठं आहे, राजवाडा पैठण क्षेत्रामध्ये. त्यांनी शक निर्माण केला, एवढा पराक्रमी राजा होता, त्याच्या नावाने शक चालतो. तिथे गेले पैठण क्षेत्रात आणि ब्राह्मणांना नमस्कार केला. ब्राह्मण सभा करून श्रेष्ठ होते जैसे सांगितले स्पष्ट, ऐकून ब्राह्मण म्हणजे वरिष्ठ हे तो भ्रष्ट कळले की पत्रवाचिता त्वरित सकळा वृत्त झाले श्रुत, म्हणते संन्यासाचे सुत यासी प्रायश्चित्त चाले ना. मग हलकावतीच्या ब्राह्मणाने जे पत्र दिलं होतं ते त्यांनी पैठणच्या ब्राह्मणाने दिलं. पैठणच्या ब्राह्मणाला कळलं की हे संन्यासाची मुलं आहेत, म्हणले तुम्हाला दुसरं कुठलंच प्रायश्चित्त नाही. पत्र वाचिताचे त्वरित सकळा आवृत्त झाले श्रुत, म्हणते संन्यासाचे सुत याची प्रायश्चित्त चाले ना. शूद्राशी घालता गंगा स्नान तो काय होईल शुद्ध ब्राह्मण, खापराशी बरीच लागता सुवर्ण नव्हेची जाण सर्वता. भाजल्या बीजा घालता जीवन अंकुर तसेच नाही जाण, आयुष्यहीनाचे औषध देऊन व्यर्थ काय असे भावे. देवी तीर्थवर्ते प्रायश्चित्त मिळे ही शुद्ध होती कदा काळी, ऐशी सकळ विप्रंडळी बोलती झाली तेव्हा. नाही म्हणाली ही संन्यासाची मुलं आहे, यांना कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त दिलं तरीही शुद्ध होणार नाही. परी एकची उपाय या ते बोलला असे शास्त्रामध्ये, तो करतील तरी या ते प्रायश्चित्त कासे या. स्त्रियाची जाऊन शरण सर्वभूती करावे भजना, गोखर गजादी श्वान समसमान वंदावे. सुकराणी अंत्यजे याती ऐक्याची भावे नमजे ते, ब्रह्मभावना दुर्चित्ती नमन प्रीती करावे. ऐकसे ऐकुण्या वाणी निवृत्ती संतोषले मने, ज्ञानदेव सोपानाला कधी परमानंद वाटला. म्हणती जैसे होते आमचे चित्ती तैशी निघाली धर्मगीते, मुक्ताबाई शिवचनोक्ती मानली प्रीती निज मने. ते म्हणले असं आहे, जरी आम्हाला तुम्हाला काही प्रायश्चित्त देता आलं नाही तरी
भगवंताचं नाम घ्या, त्याची पूजा अर्चा करा, त्याचं नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या जी काही तुम्ही संन्यासाची मुलं म्हणून तुम्हाला जे काही दोष लागले असतील ते सगळे दोष भगवंताच्या नामाने नाहीसे होतील आणि तुम्ही पवित्र व्हाल. सर्वांना त्या चौघांनाही हा विचार पटला. ऐसे ऐकून या नामाविना आश्चर्य मानले सर्व ब्राह्मणे म्हणती नामा म्हणती ज्ञानदेव तुम्हा कारणे किमर्था मी वदावे. त्यांनी या चारी मुलांची नावं विचारली. एक म्हणतो माझं नाव निवृत्ती, मोठा बंधू. माऊली म्हणतात माझं नाव ज्ञानेश्वर आहे. सोपानदेव आणि मुक्ताबाई. श्रुतीचा अभ्यास केला प्रीती किंवा झाली पुराण व्युत्पत्ती म्हणून ज्ञानदेव तुम्हावरती कैशावरती म्हणावे. अरे म्हणाले तुझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव किंवा म्हणाव तुला, तुझा अजून काही श्रुतीचा अभ्यास नाही, शास्त्राचा अभ्यास नाही, कुठं गुरुकुलामध्ये तू गेलेला नाही, मग तुला ज्ञानदेव कसं म्हणणार. अंगीकरणी नसता पाहे उगीच चोर म्हणून काय स्तनी दुग्ध नसता काय सिंगाळ काय करावे. दृष्टीविणे नयन थोर की मान्यते विंडरा दरीला महारांगी पुरुषार्थ नसतान व्यर्थ कासया वाढला. भूतदैवीण ब्रह्मज्ञान के प्रेमाविण गायन के लवणा वाचून रांधिल्यानं रुची न देत सर्वथा. म्हणजे नुसतं नाव असून काय उपयोग आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाव, पण नावासारखी करणी पाहिजे. नाव काय म्हणले सोनूबाई हाती कथाळाचं नाव नुसतं सोनूबाई. अंगावर 1 ग्रॅम सोनं आहे, काय उपयोग आहे. परस्परे बोलते वचन नावा पासी काय कारण तो एक म्हणे ते एक म्हणे पखाल घेऊन महिषी पुत्र येत होती. ही चौघं मग आपसात बोलायला नावात काय महत्व आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आमच्या वडिलांनी ठेवलेली नाव आहे, नावाच काय महत्व नाही म्हणाले. रेडिया आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही. आत्मया आत्मा व्यापक सर्व देही भूतमात्रे सारखा. तेवढ्यात तिकडे पखाल म्हणजे पूर्वी काय होतं, रेड्याच्या पाठीवरती एका कातड्याची बॅग असायची. त्या बॅगमध्ये पाणी भरलेलं असायचं आणि ते पाणी रस्त्यावरती फुफाटा उडू नये म्हणून ते टाकलं जायचं. त्याला पखाल म्हणायचे. त्या रेड्याच्या पाठीवरती पखाल होती रस्त्यावरती पाणी टाकण्यासाठीची. तो रेडा येताना पाहिल्यानंतर माऊली म्हणाले त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे तोच त्या रेड्याच्या अंतःकरणामध्ये आहे असं माऊली म्हणाले. रेड्या आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही. आत्मा व्यापक सर्वादेही भूतमात्रे सारखा. अनंत कडवले जीवनी जितक्या बिमला वासरवणे तैसा व्यापक चक्रवाणी भूतमात्रे सारखा. 18 भार वनस्पती देख एकेची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्रे सारिका. अनेक घटामध्ये ज्याप्रमाणे सूर्य किंवा आता वारा आहे तो सगळ्याकडे व्यापक आहे, सर्वात भरलेला आहे, अंतर्बाह्य आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा हवा आहे, आतमध्ये सुद्धा आहे वायू आणि बाहेर पण वायू आहे. आपल्याला वायू आहे ना, प्राणायन महा, अपानायन महा, व्यानायन महा, उदानायन महा, समानायन महा, हे वायू आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणजे वायू बाहेर पण आहे आणि आत पण आहे. म्हणजे हवा बाहेर पण आहे आणि आत पण आहे. तसा हा परमात्मा बाहेर पण आहे आणि आत पण आहे. तो सर्वांना व्यापून आहे. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, पण ह्या सगळ्या औषधी वनस्पती कशातनं निर्माण झाले? पाण्यापासून निर्माण झाले. त्याला पाणी नसेल तर वनस्पती निर्माण कशी होईल? 18 बार वनस्पती देख एकची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्रे सारखा. त्या वनस्पतीचे गुणधर्म वेगवेगळे असतील पण सर्वांना मिळालेलं पाणी एकच आहे म्हणाले. की एकचे सुवर्ण साचार परी भिन्न दिसती अलंकार तैसा व्यापक श्रीधर भूतमात्रे सारखा. एकच सोन आहे पण अनेक प्रकारचे अलंकार केलेले आहेत. की एकाचे तंतूची विणणी वस्त्रे दिसली भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणी भूतमात्रे सारखा. एकच सूताचा म्हणजे सूत एकच आहे पण त्याला वेगवेगळी नावं दिली. कोणी म्हणतं हा टॉवेल आहे, कोणी म्हणतं हा नॅपकिन आहे, कोणी म्हणतं हा रुमाल आहे, कोणी म्हणतं हे पुरुषाचं वस्त्र आहे, कोणी म्हणतं हे स्त्रियाचं वस्त्र आहे. म्हणजे कोणी धोतर आहे म्हणा, झब्बा आहे म्हणा, पुरुषाचं वस्त्र आहे, साडी आहे, ब्लाऊज पीस आहे, म्हणजे हे स्त्रियांची वस्त्र आहे. पण आतमध्ये असणारं सूत मात्र एकच आहे.
की एकाचे तंतूची विणणी वस्त्रे दिसती भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणे भूतमात्रे सारिका ऐकोने बोलते ब्राह्मण वाया कार तसे वाचाळपण महिषासे आसूड घेऊन क्रोधी करून मारते तो थरथरा कापे ज्ञानेश्वर वळू म्हटले पाठीवर ऐसे देखून तुझ्यावर काय उत्तर बोलते. आणि मग म्हणले बघू त्याच्यातून तुझ्यात आत्मा आहे काय कोण. हातामध्ये आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मारल्याबरोबर ते रेड्याच्या पाठीवर वळ न उमटता माऊलींच्या पाठीवर वळ उमटले. तव थरथरा कापे ज्ञानेश्वर वळ उमटले पाठीवर ऐसे देखून तुझ्यावर काय उत्तर बोलते. रेड्या तुम्हा नाही वेद तरी याचे मुखी बोलवा वेद ऐकून तुझ्यावर आजचा शब्द भक्त अभेद काय करे भक्त भेद काय करे. ज्ञानेश्वर माऊलीत त्यांनी विचारलं तुमच्या अंतःकरणातला परमात्मा आणि याच्या अंतःकरणातला परमात्मा एकच आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही ह्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवा. महिषाभासी येऊन सत्वर त्याचे मस्ती ठेविला कर म्हणे ऋग्वेद बोलून सत्वर धरामर तोषावे ऐसे बोलता ते नवलवतले अति अद्भुत न्यायेश्वर पूर्वक श्रुती बोलतं महिषपुत्र तेरवा चारी वेद व बोलून मुखी सकळ ब्राह्मण केले सुखे ऐसे कौतुक मृत्यू लोकी नाही कोणी देखले. त्या रेड्याच्या मस्तकावर माऊलीने हात ठेवला आणि सांगितलं वेद म्हण ऋग्वेदापासून सुरुवात कर. आणि मग त्या रेड्याच्या मुखातनं ऋग्वेदापासून सर्व चारी वेदांचा उच्चार झाला. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. रेड्या मुखी वेद बोलविल गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अंदाशी सूर्य प्रसन्न झाला तरी काय एक न दिसे त्याला की सरस्वतीने मुख्याला वर दिल्या कृपेने ही प्रसन्न होता. गणपती 14 विद्या करताला होते ही मृळा निवराचे संगती योग साधती अष्टांग देवी ज्ञानदेवाचे वरदाती रेडा निजमुखे बदला श्रुती सकळ ब्राह्मण आश्चर्य करती अनुताप चित्ती धुरणी. ज्याप्रमाणे गणपती प्रसन्न झाला की सर्व विद्या त्याला प्राप्त होतात कारण ती बुद्धीची देवता आहे. एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये गती नसेल तर त्याला रोज गणपतीची उपासना करायला सांगावी त्याला बुद्धी प्राप्त होते कारण बुद्धिदाता तो आहे. की प्रसन्न होता गणपती 14 विद्या करतला मालक होते किंब्रानिपत वराचे संगती योग साधते अष्टांग देवी ज्ञानदेवाचे वरद असते रेडा निज मुखेवरला श्रुती सकल ब्राह्मण आश्चर्य करते अनुतापते ते धरणे आम्ही पडलो वेदांत उपनिषदादी भाग समस्त पर्यांगी ऐसे सामर्थ्य बहुत ईश्वराने नाही दिले. ते सगळे ब्राह्मण म्हणाले पैठणातले आम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण म्हटलेले मुखोद्गत आहे पण समोरच्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. देखले ऐकले नव्हते कोणी ते साक्षात आजी दाविले नाही सृष्टी दागडीत वर्तली करणे देवी विरंजीपासून गणेना ते हे तिन्ही देवांचे अवतार पाहि आदिमाया ते मुक्तावाये हे असे प्रायश्चित नचले काही जेवी गंगेश नाही विटाळ. त्यांनी विचार केला निवृत्तीनाथ माऊली आणि सोपान देव काका हे ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि ही मुक्ताबाई म्हणजे आदिमाया आहे. आम्ही अनेकाशी सांगू बहुतपरी आपण नाचरो यथार्थ धनमानीची मनात व्यर्थ जन्म व्यर्थ चिरवले. आम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला आहे पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं आम्ही झालो. व्यर्थची जन्म दवडलेला आम्ही पैशाच्या नादी लागून आमचं आयुष्य वाया घालवलं असं ते ब्राह्मण म्हणतात. यासारखे ब्राह्मण थोर सृष्टीमध्ये को साचार ऐसे समस्त द्विजर म्हणते झाले तेव्हा धन्य यांची माता पिता सुकृते आचली उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. म्हणाले खरे ब्राह्मण आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचं आहे ब्रह्म जानाति स ब्राह्मण. ज्याला हे चराचरामध्ये भरलेलं ब्रह्म कळलंय त्याला ब्राह्मण म्हणायचं. धन्य यांची माता पिता सुकृते आचली उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. यापरी ज्ञानदेव बोलत स्वामी हे तुमचे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा
आता ज्ञानेश्वर माऊलीने स्वतःकडे याचं महत्त्व घेतलं का की मी रेड्यामुखी वेद बोलवला असं म्हटले का? नाही. माऊली काय म्हणतात, अहो हा तुमच्या चरणराजाचा प्रताप आहे, तुमच्या पाया आम्ही पडलो, तुमच्या पायाची धूळ मस्तकाला लावली म्हणून एवढं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असं माऊली म्हणतात. लोकाला मोठेपणा कसा द्यायचा हे यातनं आपल्याला शिकायला मिळतं. यावरी ज्ञानदेव बोलता, स्वामी हे तुमचे सामर्थ्य, आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा. पैठणीचे जन समस्त सप्रेम भावे वेदले बहुता, म्हणती धन्य वैष्णव भक्त संसारी विरक्त सर्वदा. नित्य करून गंगा स्नान वेदांत व्याख्या पुराण श्रवणा, रात्री होता हरी कीर्तन करते श्रवण सगळे का. चमत्कार देखून अद्भुत मान्य करते जन समस्त, ऐसे होता दिवस भूत नवल अद्भुत वर्तले. आणि मग लोकांना या चौघांचे महत्त्व कळलं. रोज ज्ञानसंकीर्तन सुरू झालं, लोक ऐकायला यायला लागले, कीर्तन ऐकायला यायला लागले, कथा ऐकायला यायला लागले, पुराण ऐकायला यायला लागले. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई राहिली होती दया ठाई, तेणे पितृ श्राद्ध लवलाही एके दिवशी आरंभले. विचार देता आमंत्रण विप्रवण त्या कारण यतीश्वराची मुले जाणं तुम्हा ठेवली निजगृही. याकरता तुमचे ग्रासे आम्ही नाही भोजनाशिवाय वचने ऐकून ऐसे निज मानसी चिंतावलं. आता ज्या पैठणला ज्याच्या घरामध्ये ही चौघं भावंड उतरलेली होती, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, त्या यजमानाच्या घरचं एकदा वडिलांची पितृतिथी आली. त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं, आमच्या घरी या श्राद्ध कर्माला या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, आम्ही तुमच्या घरी श्राद्ध कर्माला येणार नाही, कारण तुमच्या घरात संन्यासाची मुलं उतरली, तेव्हा आम्ही तुमच्या घरी येणार नाही. याकरता तुझ्या घराशी आम्ही नाही येऊ भोजनाशी वचने ऐकून ऐशी निज मानसी चिंतावला. घराशी येऊन त्वरेने उगाच्या वेळेसला उद्योग मग ज्ञानदेव त्याच कारणे वर्तमान पुसला. म्हणे आजी का चिंताक्रांत उगाच्या वेळेसला निवांत ऐसे ऐकून या माते विप्र तेव्हा. म्हणे आजी वडिलांचे पुण्यतिथी विप्रोजनास नाही येतं म्हणून उपयोग न झाले चित्त उगाचे निवांत वैसलं. ज्ञानदेव म्हणे विप्रासी चिंता न करावी मा निजमानसी साक्षात तिथं भोजनासी येथे येतील तात्काळ. तुम्ही स्वस्थ करून चित्त मंदिरी करा पाकणीशी येत ऐसे ऐकून या माता आश्चर्य वाटले. असं म्हणजे काही काळजी करू नये, तुम्ही स्वयंपाकाला लागा, तुमचे पितर तुमच्या घरी जन्माला भोजनाला येतील. मग स्नान संध्या सारून शुचिष्मंत झाला जाणं, नाना परीची पक्वाने करून पात्रे वाढून सिद्ध केले. ज्ञानदेवी टाकून या अक्षर पितरा आणले, साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बसले. ज्ञानेश्वर महाराजांनी मग तिथं पितरांना बसायला जी जागा ठेवली होती त्याच्यावर अक्षरा टाकल्या आणि पितरांचं आवाहन केल्यावर पितर प्रगट झाले. ज्ञानदेवी टाकून अक्षर पितर आणले, साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बैसले. वस्त्रे भूषणे अलंकार तुळशीपत्रे सुमनार द्वादश यज्ञ सुंदर हिरण्य दक्षिणा धीदली ऐशा उपचारे करून पूजेला. धूप दीप अर्पिला ओझा देखून नवर वाटले तिचे आश्चर्य करते मनाता. पितृस्वरूपी जनार्दना ऐसा संकल्प सोडता जाणं, साक्षात चित्रजीवती अन्न प्रीती करून तेव्हा. पितृस्वरूपी जनार्दन असा म्हणून संकल्प सोडला आणि प्रत्यक्ष पितरांनी जेवायला सुरुवात केली. रुची पडे ते सेविते तृप्त झाली, सकळवंती करशुद्धी घेऊन त्याप्रती तांबूल दक्षिणा समर्पिली. जेवायला बसल्यानंतर त्यांनी पितरांना आज्ञा विनंती केली, यद रोचते तद्ग्राह्यम यद न रोचते तद्ग्राह्यम. तुम्हाला जे आवडेल ते ग्रहण करा. एखादा पदार्थ तुम्हाला आवडला नाही तर तो पानात ठेवला तरी चालेल, पण पोटभर जेवा. रुचीस पडे ते सेविते तृप्त झाले, सकळ पंक्ती करशुद्धी देऊन त्याप्रती तांबूल दक्षिणा समर्पिली. स्वस्थाने वासवंता जाणं अदृश्य झाले. पितृगण पैठणीचे सकळ ब्राह्मण परस्परे बोलते. आणि मग काय त्याने सगळ्यांची जेवणं झाली, विडा दक्षिणा देऊन झाले आणि मग पुन्हा माऊली तिथे त्या जागेवर अक्षरा टाकल्या. स्वस्थाने वासहा म्हणजे तुम्ही जिथून आला तिथे पुन्हा तुमच्या ठिकाणी जा म्हणल्यानंतर सगळे पित्र अदृश्य झाले. म्हणती ज्ञानदेवे नवल केले, साक्षात पितर जेविले. मृत्यूलोके हे कौतुकले देखले ऐकले नाही की. कर्मठपणाचा अभिमान टाकून धरून टाकले आमंत्रण ते तो अंगेचे येऊन पितृ म्हणा दक्षिणा घेऊन गेली की. अहो म्हणाले, आम्ही कर्मठपणाचा अहंकार बाळगला, आम्हाला धड जेवणही मिळालं नाही आणि दक्षिणाही मिळालं नाही. जैसा आपण माऊलीने मात्र म्हणाले,
पित्रांना जेवायला बोलवलं. पित्र प्रगट जाऊन जेवण करून गेले. जैसा नीलग्रीवे नैवेद्य खादला उगाचे गुरु निवांत राहिला, तैसे आज आपणाला झाले ऐसे वाटते. शंकराला दाखवलेला नैवेद्य शंकराने खाऊन टाकला आणि गुरु वाट पाहत बसला की आता नैवेद्याचं ताट घेऊन जाईल. ताटात काही नाही. जैसा नीलग्रीवे नैवेद्य खादला म्हणजे असं आहे बघा, आपण तुळशीच्या लग्नाला म्हणा किंवा ती ताटाच्या ताटं भरून ठेवतो. उद्या तुळशीने म्हणा कृष्णाने म्हणा ती सगळी ताटं नैवेद्य म्हणून ग्रहण केली आणि काहीच ताटात शिल्लक राहिली नाही, तर पुढच्या तुळशीच्या लग्नाला आपण वाटीच ठेवू, मोठी ताटं भरून ठेवणार नाही. लक्षात आलं? म्हणजे जर समजा असं म्हणलं शंकराने नैवेद्य खाल्ला असं नाही, समजा शंकराने नैवेद्य खाल्ला तर काय होईल? गुरु वाट पाहत असेल की कधी एकदा ताट घेऊन जाईल, पण ते ताट तरी काम दिसल्यानंतर त्याला वाईट वाटेल. जैसा नीलग्रीवे नैवेद्य खाल्ला उगाचे गुरु निवांत राहिला, तैसे आज आपणाला झाले ऐसे वाटते. ही सूर्यप्रतिमा अंगेची येऊन वासरवणी गेला घेऊन ते ज्योतिषी आशावंत म्हणे लाळकोटीत राहिले. ही यज्ञाजवळील दानबळ घेऊन गेला क्षेत्रवाळ, भांडारी करी तळमळ नचले बळ तयाचे. ही अंगे जीवन इंद्रादी गण गेले होमद्रव्य घेऊन, उगाच राहिला कृष्णाना तैसे झाले आपणाचे. साक्षात पिशाच येऊन घेऊन गेले जरी जैसे सांडणे, पंचाक्षर आला व मान सुधा तुरती राहिला. देवी हिरण्य दक्षिणा पक्वान घेऊन गेले पितृगुणा, आपण धरला अभिमान नाडलो तेने सर्वस्वे. धन्य हा निवृत्ती ज्ञानेश्वर धन्य सोपार वैष्णवीरा, तर आदिमायेचा अवतार मुक्ताबाई साक्षात. हे देवत्रय मूर्तिवंत यासेने चले प्रायश्चित, ही जगत गुरुदेहात हित जीवनमुक्त असे. पत्र लिहून ऐशारीती दिले सोपानाच्या ते, महिषीपुत्र वदला श्रुती तैसी रीती हे असे. लोहदंडाशे परिस लागतात आणतो अक्षयी झाला कनपणा, तैसाचे रेडा वेदांत ज्ञान अहोरात्र होत असे. ध्वा दिले आढळ पदाने कदा न चळे तयाच्या असना, देवी महिषपुत्राचा अक्षय ज्ञानदेवी दिधले. आणि मग पैठणच्या शास्त्रीय पंडितांनी माऊलींना शुद्धीपत्र लिहून दिलं त्यांच्या भावंडांना. म्हणजे तुमच्या क्षेत्रातल्या ब्राह्मणाला जाऊन सांगा की हे आधीच पवित्र आहेत, यांना आम्ही पवित्र काय करणार. याने आमच्या देखत रेड्या मुखाने वेद बोलवला आहे, यांना आम्ही काय प्रायश्चित्त देणार. ते पवित्रच आहे, ते पवित्रच आहे. की योगी वेसले वज्रासने ते सेविते अखंड म्हणे, देवी महिषपुत्र प्रेमेकडून वेदांत ज्ञानी निमग्ना, ऐसे जाणून ज्ञानेश्वर निवृत्ती करते विचारा. महिषाचे ज्ञान निवार कर्ममार्ग उडविला, कृतीचे गर्भगुप्त असते ते स्पर्श सांगेल लोकाप्रदे. उडवील कर्मठाची भ्रांती मग राहती यज्ञमार्गा, ऐसे सांगून निवृत्तीशी नमस्कार केला ब्राह्मणाचे. रेडा मागून तयापासे पुसोन विग्रास निघाले. गावाबाहेर निघतादान बोलीत राहिले ब्राह्मणा, अश्रुपाते भरले नयन देती क्षेम प्रीतीने. तद्गती दोन या चित्ते एकमेकाचे उत्तर दिली, म्हणती ज्ञानेश्वराची संगती उत्तम काळ क्रमेला. एक अर्ध कोषपर्यंत धरणारे आल्या बोलीटा, तयाशी ज्ञानेश्वर विनीत परतून जावे मंदिरा. मागुतीकडून नमस्कार मग परतले नारेंद्रा. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि बहीण मुक्ताबाई. मार्गी चालते स्वानंद होईल तसं प्रेम हरीचे गुणवर्णित. नाना परी चातुर्य करता नवरस उत्पत्ती करता ते. महाल एकशेत्री येऊन वास्तव्य केले स्थायसाने. प्रवरा तीर्थी स्नान करून मोहिनी राजास भेटले. आणि मग तिथून निघाले पैठणावरनं आणि आलेच कुठे? मोहिनी राजाच्या दर्शनाला आलेले. आणि त्या ठिकाणी येऊन माऊलींनी मोहिनी राजाचं दर्शन घेतलेलं. आणि याच ठिकाणी मग ज्ञानेश्वरी लिहिलेली तो कथा भाग आपण आता उभी ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे.
जय. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय. आता आपण 27वा पुष्प श्रीचरणी अर्पण करतो. श्री गणेशाय नमः. सजेति सिंधुरोधनो देवो यत्पाद पंकजस्मरणं वासरमणिर्युतो सारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दोरा या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत्. वसुदेव सुतं देवं तं चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. निवृत्तीनाथांनी त्या ब्रह्मवृंदांच्या सभेत ब्रह्मवृंदांना विचारलं, आम्हाला काही प्रायश्चित्त असेल तर सांगा. मग विप्रास म्हणे, निवृत्ती आमची सांगा काऊन गती. कोणता दंड शास्त्रे ती आम्हा प्रति बोलिला. ऐसे ऐकून या वचन विप्र म्हणते त्या कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. मग अलकावतीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही असं करा की आम्हाला तर काही तुम्हाला तुमची मुंजे लावता येत नाही. जोपर्यंत पैठणला आपलं मुख्य पीठ आहे पैठणला जा आणि त्या शास्त्री पंडितांकडनं तुम्ही शुद्ध झालायत असं शुद्धीपत्र त्यांच्याकडनं घेऊन या. मग आम्ही तुमची मुंजे लावतो. कारण जोपर्यंत मुंजे होत नाही ना तोपर्यंत त्याला ब्राह्मण म्हटलं जात नाही. मुंजे झाल्यानंतर ब्राह्मण. कारण ब्राह्मण हा दोनदा जन्माला येतो असं म्हणले म्हणून त्याला द्विज असं म्हणतात. म्हणजे पहिला ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण. पण त्याच्यावर जोपर्यंत संस्कार होत नाहीत मुंजीचे तोपर्यंत त्याला ब्राह्मणत्व आलेलं नाही. ब्राह्मणाचा मुलगा एवढंच आहे पण ब्राह्मणत्व आलेलं नाही. तो दोनदा जन्मतो म्हणजे त्याची दोन नावं ठेवली जातात. एक जन्माला आल्यानंतर पाळण्यात ठेवलेलं नाव आणि दुसरं मुंज झाल्यानंतर मुंजीतलं नाव असे त्याला दोन नावं असतात. म्हणून त्याला द्विज म्हणजे दोनदा जन्माला आलेला असं म्हणतात. ऐसे ऐकून या वचना विप्र म्हणते त्याच कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. निवृत्ती म्हणे, ब्राह्मणाशी काय जाऊन सांगू द्यासे. वर्ण याती कुळामाशी बोलावयासे ठाव नाही. वैश्य क्षत्रिय ब्राह्मणा विनाश जुनाट पुरातन निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमचे सर्वदा. काय सांगू म्हणाले, आमची जात कोणती सांगू. तुम्ही तर आम्हाला ब्राह्मण मानत नाही. संन्याशाची मुलं आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला ब्राह्मण मानत नाही. मग आम्ही कोणती जात सांगू. आम्ही ब्राह्मण सांगू, वैश्य सांगू, क्षुद्र सांगू का काय सांगू. तुम्ही सांगा. क्षत्रिय सांगू. आम्ही सर्व वर्णाच्या पलीकडे. वर्ण याती कुळ आम्हासी बोलावयासी ठाव नाही. वैश्य क्षत्रियना ब्राह्मणा विनाश पुरातन निजबोध निघोट स्वरूपदान असे आमचे सर्वदा. नहो आपती वा गगन मही मारुत महत्त्व जाण विराट स्वरूप नामा विधान आम्हा कारणे म्हणावे. नहो देव गण यक्ष किन्नर नहो ऋषीना निशाचर नहो सगुण निर्विकार निराकार इन म्हणवे. निवृत्ती म्हणे, ज्ञानेश्वरा आमची ऐसीच परंपरा पैठणी जाऊन द्विजरा काय आम्ही सांगावे. मग ज्ञानदेवी दिले उत्तर, विधी विरुद्ध जो चाले नर तयासी दूषण साचार शास्त्री विचार बोलिला. म्हणाले हे जरी खरं असलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे जरी खरं असलं तरी वेदाने सांगितले वेदाधारे वर्तावे असं म्हटलं की वेद सांगेल ते मानावे. वेदाच्या आधाराने आपल्याला चालायला पाहिजे. वेद म्हणजे काय आहे, आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे, कसं वागावं हे सांगितलेलं आहे. जरी जीवनमुक्त झाले त्याने तरी विहित धर्म न सांडावा त्याने आणि कासे दाखवावा चरुणी साधूजनी निजांगे. जरी ज्ञानी जीवनमुक्त झाला तरी सुद्धा त्याने सर्वसामान्य माणसासारखं वागावं.
अलौकिक नोहावे लोकाप्रती असं माऊली म्हणतात. जर अलौकिक झालं तर काय होईल? लोक म्हणतील हा संत आहे, त्याचा उद्धार झाला, यात काय नवल आहे. पण तुम्ही प्रापंचिकासारखे राहून, प्रपंचामध्ये राहून तुम्ही जर ते लोकांना दाखवून दिले की प्रपंच करून सुद्धा परमात्मा भेटतोय, तर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल. अलौकिक नोहावे लोकाप्रती, लोकांना ते अलौकिक वाटता उपयोगी नाही. म्हणून सर्वसामान्य माणसं जशी जगतायत तसं आपण जीवन जगावं. जरी जीवनमुक्त झाले ज्ञानी, तरी विहित धर्म न सांडावा, त्याने आणिकास दाखवावा. चरुणी साधूजनी निरांगे अविधीचे का आचरण, ते जाणीजे परमदूषण, ज्याचा स्वधर्म करावा त्याने वेद नारायण बोलिला. म्हणाले प्रत्येकाला शास्त्राने काही नियम घालून दिले, त्या शास्त्राप्रमाणे चालावं. आपल्याला जे पैठणचे ब्राह्मण सांगतील तुम्ही असं असं आचरण करा, तसं आपण आचरण करू. ज्ञानदेव म्हणे जी निवृत्ती ऐसी धर्मशास्त्रे पद्धती, म्हणून सलगे तुम्हाप्रती प्रत्युत्तर दिले. या परिसोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्ती विण श्रीहरिचरण प्राप्त नव्हते सर्वथा. ते म्हणाले सोपानदेव म्हणतात कुठल्या जातीत तुम्हाला जन्माला आला याच्यावर काही परमात्मा भेटेल असं नाही. परमात्मा असं म्हणत नाही की अमुक एक जातीत जन्माला आला तर मी तुझ्यावर कृपा करीन, आणि अमुक एका कुळामध्ये जन्माला आला म्हणून मी तुझ्यावर कृपा करीन, अमुक एक शास्त्र वाचलं म्हणून तुझ्यावर कृपा करीन, असं नाही आहे. जर त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव कसा प्रसन्न होईल. यावरी सोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्ती विण श्रीहरिचरण प्राप्त नव्हते सर्वदा. दुर्वास वशिष्ठ मुनी गौतम व्यास वाल्मिकी अगस्त्य प्रमा, पांडवांचे कुळोत्तम कवणे शास्त्री म्हणितले. उत्तम कळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास पूर्ण केला, तरी भक्ती विणे वाया गेला, शास्त्रीय वंदिला नाही तो. दुर्वास ऋषी असो, वशिष्ठ ऋषी असो, गौतम ऋषी असो, व्यास असो, वाल्मिक असो, अगस्त्य असो, पांडवांचं कुळ असो, भक्तीशिवाय व्यर्थ. त्या सर्वांनी भक्ती केली म्हणून परमात्मा त्यांना प्रसन्न झाला. समजा उत्तम कुळामध्ये जन्म झाला, वेदशास्त्रांचा अभ्यास केला, पण त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव त्याला भेटणार नाही. उत्तम कुळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास उदंड केला, परिभक्ती विण वाया गेला, शास्त्रे वंदिला नाही तो. जरी भक्ती अनुसरे भगवंती, उत्तम पाहिजे कासया गती. याती ऐसे ज्ञानदेवाप्रती सोपान देव बोलला. या परिसंवाद परस्पर करून दिले प्रत्युत्तरा. ब्राह्मणास करून नमस्कार ते संसत्वर निघाले की जाऊन या गोदा तीरी तीर्थयात्रा संपादली सारी. मग प्रवेश होऊन ब्रह्मपुरी नमस्कारले तुझ्यावर. मग गोदावरी किनाऱ्यावर गेले, गोदीचं स्नान केलं, पैठण क्षेत्रामध्ये गेलेले. शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. हा शालिवाहन नावाचा राजा कुठं होता? त्याच्या राजधानीचं नाव होतं पैठण. पैठणला तो शालिवाहन राजा, त्याचा वाडा आहे पैठणला शालिवाहनाचा. शालिवाहन शक आपण असं जो म्हणतो, त्या शालिवाहनाचा वाडा कुठं आहे? राजवाडा पैठण क्षेत्रामध्ये. त्यांनी शक निर्माण केला, एवढा पराक्रमी राजा होता. त्याच्या नावाने शक चालतो. तिथे गेले पैठण क्षेत्रात आणि ब्राह्मणांना नमस्कार केला. ब्राह्मण सभा करून श्रेष्ठ होते जैसे सांगितले स्पष्ट. ऐकून ब्राह्मण म्हणजे वरिष्ठ हे तो भ्रष्ट कळले की पत्र वाचिता त्वरित सकळा वृत्त झाले. सुद्धा म्हणते संन्यासाचे सुत यासी प्रायश्चित्त चाले ना. मग अलकावतीच्या ब्राह्मणाने जे पत्र दिलं होतं ते त्यांनी पैठणच्या ब्राह्मणांना दिलं. पैठणच्या ब्राह्मणाला कळलं की हे संन्यासाची मुलं आहेत. म्हणले तुम्हाला दुसरं कुठलंच प्रायश्चित्त नाही. पत्र वाचिताचे द्वैत सकळा आवृत्त झाले. श्रुत म्हणते संन्यासाचे सुत याची प्रायश्चित्त चाले ना. शूद्रास घालता गंगा स्नान तो काय होईल शुद्ध ब्राह्मण. खापराशी बरीच लागता सुवर्ण नव्हेची जाण सर्वदा. भाजल्या बीजा घालता जीवन अंकुर तसेच नाही जाण. आयुष्यहीनास औषध देऊन व्यर्थ काय असे या पाहावे. देवी तीर्थवर्ते प्रायश्चित्त मिळे ही शुद्ध होती कदा काळी. ऐशी सकळ विप्रंडळी बोलती झाली तेव्हा. नाही म्हणाली ही संन्यासाची मुलं आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त दिले तरीही शुद्ध होणार नाही. परी एकची उपाय या ते बोलला असे शास्त्रामध्ये.
तो करतील तरी या ते प्रायश्चित्त कासे या स्त्रियादी जाऊन शरण सर्वभूती करावे भजना गोखर गजादी श्वान समसमान वंदावे सुकराणी अंत्यजे याती एक्याची भावे नमजे ते ब्रह्मभावना दुर्चित्ती नमन प्रीती करावे ऐकसे ऐकून आणि निवृत्ती संतोषले म्हणे ज्ञानदेव सोपानाला कधी परमानंद वाटला म्हणती तैसे होते आमची चित्ती तैशी निघाली धर्मची ते मुक्ताबाई शिवचनोक्ती मानली प्रीती निज म्हणे. ते म्हणले असं आहे, जरी आम्हाला तुम्हाला काही प्रायश्चित्त देता आलं नाही तरी भगवंताचं नाम घ्या, त्याची पूजा अर्चा करा, त्याचं नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या जी काही तुम्ही संन्यासाची मुलं म्हणून तुम्हाला जे काही दोष लागले असतील ते सगळे दोष भगवंताच्या नामाने नाहीसे होतील आणि तुम्ही पवित्र व्हाल. सर्वांना त्या चौघांनाही हा विचार पटला. ऐसे ऐकून या नामावे आश्चर्य मानले सर्व ब्राह्मणे म्हणती नामा म्हणती ज्ञानदेव तुम्हा कारणे किमर्था मी वदावे. त्यांनी या चारी मुलांची नावं विचारली. एक म्हणतो माझं नाव निवृत्ती, मोठा बंधू. माऊली म्हणतात माझं नाव ज्ञानेश्वर आहे. सोपानदेव आणि मुक्ताबाई. श्रुतीचा अभ्यास केला प्रीती किंवा झाली पुराण व्युत्पत्ती म्हणून ज्ञानदेव तुम्हावरती कैशावरती म्हणावे. अरे म्हणाले तुझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव केव्हा म्हणावं तुला? तुझा अजून काही श्रुतीचा अभ्यास नाही, शास्त्राचा अभ्यास नाही, कुठं गुरुकुलामध्ये तू गेलेलं नाही, मग तुला ज्ञानदेव कसं म्हणणार? अंगीकरणी नसता पाहे उगीच थोर म्हणून काय स्तनी दुग्ध नसता गाय सिंगाळ काय करावी. दृष्टीवेणे नयन थोर की मान्यते विंडरा दरीला महारांगी पुरुषार्थ नसताना व्यर्थ कासया वाढला. भूतदेवीण ब्रह्मज्ञान के प्रेमावीण गायन के लवणा वाचून रांधिल्यान रुची नदीचं सर्वथा. म्हणले नुसतं नाव असून काय उपयोग आहे? निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाव, पण नावासारखी करणी पाहिजे ना म्हणाले. नाव काय म्हणले? सोनूबाईन हाती कथाळाचं नाव नुसतं सोनूबाई. अंगावर 1 ग्रॅम सोनं नाही, काय उपयोग आहे म्हणाले. परस्परे बोलते वचन नावा पासी काय कारण तो एक म्हणे ते एक म्हणे पखाल घेऊन महिषी पुत्र येतो की. हे चौघं मग आपसात बोलायला नावात काय महत्त्व आहे? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आमच्या वडिलांनी ठेवलेली नावं आहेत, नावाच काय महत्त्व नाही म्हणाले. रेडिया आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही आत्मया आत्मा व्यापक सर्व देही भूतमात्रे सारखा. तेवढ्यात तिकडे पखाल म्हणजे पूर्वी काय होतं, रेड्याच्या पाठीवरती एका कातड्याची बॅग असायची, त्या बॅगमध्ये पाणी भरलेलं असायचं आणि ते पाणी रस्त्यावरती फुफाटा उरू नये म्हणून ते टाकलं जायचं, त्याला पखाल म्हणायचे. त्या रेड्याच्या पाठीवरती पखाल होती रस्त्यावरती पाणी टाकण्यासाठीची. तो रेडा येताना पाहिल्यानंतर माऊली म्हणाले त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे तोच त्या रेड्याच्या अंतःकरणामध्ये आहे असं माऊली म्हणाले. रेड्या आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही आत्मा व्यापक सर्वादेही भूतमात्रेसारखा अनंत कडवले जीवनी जितक्या बिंबला वासरवणे तैसा व्यापक चक्रवाणी भूतमात्रेसारखा. 18 भार वनस्पती देख एकची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्रे सारिका. अनेक घटामध्ये ज्याप्रमाणे सूर्य किंवा आता वारा आहे तो सगळ्याकडे व्यापक आहे, सर्वात भरलेला आहे, अंतर्बाह्य आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा हवा आहे, आतमध्ये सुद्धा आहे वायू आणि बाहेर पण वायू आहे. आपल्याला वायू आहे ना, प्राणायन महा अपानायन महा व्यानायन महा उदानायन महा समानायन महा, हे वायू आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणजे वायू बाहेर पण आहे आणि आत पण आहे, म्हणजे हवा बाहेर पण आहे आणि आत पण आहे. तसा हा परमात्मा बाहेर पण आहे आणि आत पण आहे, तो सर्वांना व्यापून आहे. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, पण ह्या सगळ्या औषधी वनस्पती कशातनं निर्माण झाले आहेत? पाण्यापासून निर्माण झाले. त्याला पाणी नसेल तर वनस्पती निर्माण कशी होईल? 18 भार वनस्पती देख एकची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्रे सारखा. त्या वनस्पतीचे गुणधर्म वेगवेगळे असतील पण सर्वांना मिळालेलं पाणी एकच आहे म्हणाले. की एकचे सुवर्ण साचार परी भिन्न दिसती अलंकार तैसा व्यापक श्रीधर भूतमात्रे सारखा. एकच सोनं आहे पण अनेक प्रकारचे अलंकार केलेले आहेत.
की एकाचे तंतूचे विणणे वस्त्रे दिसते भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणी भूतमात्रेसारखा. एकच सूताचा म्हणजे सूत एकच आहे, पण त्याला वेगवेगळी नावं दिलीत. कोणी म्हणतं हा टॉवेल आहे, कोणी म्हणतं हा नॅपकिन आहे, कोणी म्हणतं हा रुमाल आहे, कोणी म्हणतं हे पुरुषाचं वस्त्र आहे, कोणी म्हणतं हे स्त्रियाचं वस्त्र आहे. म्हणजे कोणी धोतर आहे म्हणा, झब्बा आहे म्हणा, पुरुषाचं वस्त्र आहे, साडी आहे, ब्लाऊज पीस आहे, म्हणजे हे स्त्रियांची वस्त्र आहे. पण आतमध्ये असणारं सूत मात्र एकच आहे. की एकाचे तंतूची विणणे वस्त्रे दिसती भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणी भूतमात्रे सारिका. ऐकोने बोलते ब्राह्मण वायाकार करसे वाचाळपण महिषासे आसूड घेऊन क्रोधी करून मारते. तो थरथरा कापे ज्ञानेश्वर वळू म्हटले पाठीवर ऐसे देखून तुझ्यावर काय उत्तर बोलते. आणि मग म्हणले बघू त्याच्यातून तुझ्यात आत्मा आहे काय काणू. हातामध्ये आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मारल्याबरोबर ते रेड्याच्या पाठीवर वळ न उमटता माऊलींच्या पाठीवर वळ उमटले. तव थरथरा कापे ज्ञानेश्वर वळ उमटले पाठीवर ऐसे देखून द्विजर काय उत्तर बोलते. रेडिया तुम्हा नाही वेद तरी याचे मुखी बोलवा वेद ऐकून द्विजर आजचा शब्द भक्त अभेद काय करे भक्त वेद काय करे. ज्ञानेश्वर माऊली त्यांनी विचारलं तुमच्या अंतःकरणातला परमात्मा आणि याच्या अंतःकरणातला परमात्मा एकच आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर तुम्ही ह्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवा. महिषाभासी येऊ नये सत्वर त्याचे मस्तकी ठेविला कर म्हणे ऋग्वेद बोलून सत्वर धरामर तोषवावे. ऐसे बोलता तोच गते नवलवर्तले अति अद्भुत न्यायेश्वर पूर्वक श्रुती बोलत महिषपुत्र तेरवा. चारी वेद बोलून मुखी सकळ ब्राह्मण केले सुखे ऐसे कौतुक मृत्यूलोकी नाही कोणी देखले. त्या रेड्याच्या मस्तकावर माऊलीने हात ठेवला आणि सांगितलं वेद म्हण ऋग्वेदापासून सुरुवात कर. आणि मग त्या रेड्याच्या मुखातनं ऋग्वेदापासून सर्व चारी वेदांचा उच्चार झाला. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अंदाशी सूर्य प्रसन्न झाला तरी काय एक न दिसे त्याला. की सरस्वतीने मुख्याला वर दिल्या कृपेने की प्रसन्न होता गणपती 14 विद्या करताला मालक होते. की मृळा निवराचे संगती योग साधे ती अष्टांग तेवी ज्ञानदेवाचे वरदाती. रेडा निजमुखे बदला श्रुती सकळ ब्राह्मण आश्चर्य करती अनुतापचित्ती धरुणी. ज्याप्रमाणे गणपती प्रसन्न झाला की सर्व विद्या त्याला प्राप्त होतात. कारण ती बुद्धीची देवता आहे. एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये गती नसेल तर त्याला रोज गणपतीची उपासना करायला सांगावी, त्याला बुद्धी प्राप्त होते. कारण बुद्धिदाता तो आहे ना. की प्रसन्न होता गणपती 14 विद्या करतला मालक होते. की वराचे संगती योग साधते अष्टांग तेवी ज्ञानदेवाचे वरद असते. रेडा निज मुखेवरला श्रुती सकळ ब्राह्मण आश्चर्य करते अनुतापचे ते धरुणी. आम्ही पडलो वेदांत उपनिषदादी भाग समस्त पर्यांगी ऐसे सामर्थ्य बहुत ईश्वराने नाही दिले. ते सगळे ब्राह्मण म्हणाले पैठणातले आम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं म्हटलेली मुखोद्गत आहेत, पण समोरच्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. देखले ऐकले नव्हते कोणी ते साक्षात आजी दाविले नाही सृष्टी दाखडीत वर्तली करणी देवी विरंजीपासून गणेना ते हे तिन्ही देवांचे अवतार पाहि आदिमाया ते मुक्तावाये यासी प्रायश्चित नचले काही जेवी गंगेश नाही विटाळ. त्यांनी विचार केला निवृत्तीनाथ माऊली आणि सोपानदेव काका हे ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि ही मुक्ताबाई म्हणजे आदिमाया आहे. आम्ही अनेकाशी सांगू बहुत परी आपण नाचरो यथार्थ धनमानिचिता मनात व्यर्थ जन्म व्यर्थची रवडेला. आम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला आहे, पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं आम्ही झालोय म्हणाले. व्यर्थची जन्म दवडेला. आम्ही पैशाच्या नादी लागून आमचं आयुष्य वाया घालवलं असं ते ब्राह्मण म्हणत आहेत. यासारखे ब्राह्मण थोर सृष्टीमध्ये को साचार ऐसे समस्त द्विजर म्हणते झाले तेव्हा
धन्य यांची माता पिता सुकृतया चली उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. म्हणाले खरे ब्राह्मण हे. ब्राह्मण कोणाला म्हणायचं आहे? ब्रह्म जानाति स ब्राह्मण. ज्याला हे चराचरामध्ये भरलेलं ब्रह्म कळलंय त्याला ब्राह्मण म्हणायचे. धन्य यांची माता पिता सुकृते आचले उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. यापरी ज्ञानदेव बोलत स्वामी हे तुमचे शे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा. आता ज्ञानेश्वर माऊलीने स्वतःकडे याचं महत्त्व घेतलं का हो? की मी रेड्यामुखी वेद बोलवला असं म्हटले का? नाही. माऊली काय म्हणतात? अहो हा तुमच्या चरणराजाचा प्रताप आहे. तुमच्या पाया आम्ही पडलो, तुमच्या पायाची धूळ मस्तकाला लावली म्हणून एवढं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असं माऊली म्हणतात. लोकाला मोठेपणा कसा द्यायचा हे यातनं आपल्याला शिकायला मिळतं आहे. यावरी ज्ञानदेव बोलता स्वामी हे तुमचेचे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा. पैठणीचे जन समस्त प्रेम भावे वेदले बहुता म्हणती धन्य वैष्णव भक्त संसारी विरक्त सर्वदा. नित्य करून गंगा स्नान वेदांत व्याख्या पुराण श्रवणा रात्री होता हरि कीर्तन करते श्रवण सगळे का चमत्कार देखून अद्भुत मान्य करते जन समस्त ऐसे होता दिवस भूत नवल अद्भुत वर्तले. आणि मग लोकांना या चौघांचे महत्त्व कळलं. रोज ज्ञानसंकीर्तन सुरू झालं. लोक ऐकायला यायला लागले, कीर्तन ऐकायला यायला लागले, कथा ऐकायला यायला लागले, पुराण ऐकायला यायला लागले. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई राहिली होती दया ठाई. तेणे पितृश्राद्ध लवलाही एके दिवशी आरंभले. तुझ्या देता आमंत्रण विप्रवण तिता कारण यतीश्वराची मुले जाणं तुव्हा ठेवली निजगृही. याकरता तुमचे ग्रास्य आम्ही न येऊ भोजनाशिवाय वचने ऐकून ऐसे निज मानसी चिंतावलं. आता पैठणला ज्याच्या घरामध्ये ही चौघं भावंड उतरलेली होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, त्या यजमानाच्या घरचं एकदा वडिलांची पितृतिथी आली. त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं आमच्या घरी या श्राद्धकर्माला या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले आम्ही तुमच्या घरी श्राद्धकर्माला येणार नाही कारण तुमच्या घरात संन्यासाची मुलं उतरली तेव्हा आम्ही तुमच्या घरी येणार नाही. याकरता तुझ्या घराशी आम्ही न येऊ भोजनाशी वचने कोणी ऐशी निज मानसी चिंतावला. घराशी येऊन त्वरेने उगाच वेळेसला उद्विग्न मग ज्ञानदेव त्याच कारणे वर्तमान कुसरा म्हणे आजी का चिंता करांत उगाच वेळेसला निवांत ऐसे कोण्या मात विप्र बोलत तेव्हा म्हणे आजी वडिलांचे पुण्यतिथी विप्रयोजनास नाही येतं म्हणून उद्विग्न झाले चित्त उगाच निवांत वैसलं. ज्ञानदेव म्हणे विप्रासी चिंता न करावी मा निजमासी साक्षात पित्र भोजनासी येथे येतील तात्काळ तुम्ही स्वस्थ करून चित्त मंदिरी करा पाकणे शेत ऐसे ऐकून या माता आश्चर्य वाटले रे असे म्हणजे काही काळजी करू नका. तुम्ही स्वयंपाकाला लागा. तुमचे पितर तुमच्या घरी जन्माला भोजनाला येतील. मग स्नानसंध्या सारून शुचिष्मंत झाला जाणं नाना परीची पक्वाने करून पात्रे वाढून सिद्ध केले. ज्ञानदेवी टाकून या अक्षत पितरा आणले साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बसले. ज्ञानेश्वर महाराजांनी मग तिथं पितरांना बसायला जी जागा ठेवली होती त्याच्यावर अक्षता टाकल्या आणि पितरांचं आवाहन केल्यावर पितर प्रगट झाले. ज्ञानदेवी टाकून अक्षत पितर आणले साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बैसले. वस्त्रे भूषणे अलंकार तुलसीपत्रे सुमनार द्वादश यज्ञ सुंदर हिरण्य दक्षिणा धीदली ऐशा व उपचारे करून पूजा धूप दीप अर्पिला ओझा देखून नवर वाटले तुझ्या आश्चर्य करते मनाता. पितृस्वरूपी जनार्दना ऐसा संकल्प सोडता जाणं साक्षात पितृजीवती अन्न प्रीती करून तेव्हा पितृस्वरूपी जनार्दन असा म्हणून संकल्प सोडला आणि प्रत्यक्ष पितरांनी जेवायला सुरुवात केली. रुची इस्पडे ते सेविती तृप्त झाली. सकळ मग ते करशुद्धी घेऊन त्याप्रती तांबूल दक्षिणा समर्पिली. जेवायला बसल्यानंतर त्यांनी पितरांना आज्ञा विनंती केली. यद रोचते तद्ग्राह्यम यद न रोचते तद्याज्यम. तुम्हाला जे आवडेल ते ग्रहण करा. एखादा पदार्थ तुम्हाला आवडला नाही तर तो पानात ठेवला तरी चालेल पण पोटभर जेवा. रुचीस पडे ते सेविते तृप्त झाली. सकळ पंक्ती करशुद्धी घे देऊन तयाप्रती तांबूल दक्षिणा समर्पिली. स्वस्थाने वास म्हणतात आणि अदृश्य झाले पितृगण. पैठणीचे सकळ ब्राह्मण परस्परे बोलते आणि मग काय त्यांनी सगळ्यांची जेवणं झाली. विडा दक्षिणा देऊन झाले आणि
मग पुन्हा माऊली तिथे त्या जागेवर अक्षरा टाकल्या, स्वस्थाने वासहा, म्हणजे तुम्ही जिथून आला तिथे पुन्हा तुमच्या ठिकाणी जा म्हणल्यानंतर सगळे पित्र अदृश्य झाले. म्हणती ज्ञानदेवे नवल केले, साक्षात पित्र जेविले, मृत्यूलोके हे कौतुक बोले, देखले ऐकले नाही की कर्मठपणाचा अभिमान टाकून धरून टाकले आमंत्रण, ते तो अंगेचे येऊन पितृगुणा दक्षिणा घेऊन गेली की. अहो म्हणाले, आम्ही कर्मठपणाचा अहंकार बाळगला, आम्हाला धड जेवणही मिळालं नाही आणि दक्षिणाही मिळालं नाही. जैसा आपण माऊलीने मात्र म्हणाले, पित्रांना जेवायला बोलवलं, पित्र प्रगट जाऊन जेवण करून गेले. जैसा नीलग्रे नैवेद्य खादला, उगाचे गुरु निवांत राहिला, तैसे आज आपणाला झाले ऐसे वाटते. शंकराला दाखवलेला नैवेद्य शंकराने खाऊन टाकला आणि गुरु वाट पाहत बसला की आता नैवेद्याचं ताट घेऊन जाईल, ताटात काही नाही. जैसा नीलग्रवे नैवेद्य खादला, म्हणजे असं आहे बघा, आपण तुळशीच्या लग्नाला म्हणा किंवा अशी ताटाच्या ताटं भरून ठेवतो. उद्या तुळशीने म्हणा कृष्णाने म्हणा ती सगळी ताटं नैवेद्य म्हणून ग्रहण केली आणि काहीच ताटात शिल्लक राहिलं नाही, तर पुढच्या तुळशीच्या लग्नाला आपण वाटीच ठेवू, मोठी ताटं भरून ठेवणार नाही. लक्षात आलं? म्हणजे जर समजा असं म्हणलं आहे, शंकराने नैवेद्य खाल्ला असं नाही, समजा शंकराने नैवेद्य खाल्ला तर काय होईल? गुरु वाट पाहत बसेल की कधी एकदा ताट घेऊन जाईल, पण ते ताट तर रिकाम दिसल्यानंतर त्याला वाईट वाटेल. जैसा नीलग्रीवे नैवेद्य खाल्ला, उगाचे गुरु निवांत राहिला, तैसे आजे आपणाला झाले ऐसे वाटते. ही सूर्यप्रतिमा अंगेची येऊन वासरवणी गेला घेऊन, ज्योतिषी आशावंतवने लाळगोटीत राहिले. ही यज्ञाजवळील दानबळ घेऊन गेला क्षेत्रवाळ, भांडारी करीत रमळ नचले बळ तयाचे. की अंगेची येऊन इंद्रादी गण गेले होमद्रव्य घेऊन, उगाच राहिला कृशाना तैसे झाले आपणाचे. साक्षात पिशाच येऊन घेऊन गेले जरे जैसे सांडणे, पंचाक्षर आलाभ मान क्षुधातुरती राहिला. एवी हिरण्य दक्षिणा पक्वान घेऊन गेले पितृगुणा, आपण धरला अभिमान नाडलो तेने सर्वस्वे. धन्य हा निवृत्ती ज्ञानेश्वर, धन्य सोपान वैष्णवीरा, तोर आदिमायेचा अवतार मुक्ताबाई साक्षात. हे देवत्रय मूर्तिवंत यासेने चले प्रायश्चित, ही जगत गुरुदेहा तीत जीवनमुक्तासी. पत्र लिहून ऐशारीती दिले सोपानाच्या ते, महिषीपुत्र वदला श्रुती तैसी रीती हे असे. लोकदंडाशे परिस लागता जाणतो अक्षयी झाला कनकर्णा, तैसाची रेडा वेदांत ज्ञान अहोरात्रवत असे. ध्रुवा दिले आढळ पदाने कदा न चळे तयाच्या असना, देवी महिषपुत्रास अक्षय ज्ञान ज्ञानदेवी दिधले. आणि मग पैठणच्या शास्त्री पंडितांनी माऊलींना शुद्धीपत्र लिहून दिलं त्यांच्या भावंडांना. म्हणजे तुमच्या क्षेत्रातल्या ब्राह्मणाला जाऊन सांगा की हे आधीच पवित्र आहेत, यांना आम्ही पवित्र काय करणार. यांनी आमच्या देखत रेड्या मुखाने वेद बोलवला आहे, यांना आम्ही काय प्रायश्चित्त देणार. ते पवित्रच आहे, ते पवित्रच आहेत. की योगी वेसले वज्रासने ते सेविते अखंड म्हणे, तेवी महिषपुत्र प्रेमेकडून वेदांत ज्ञानी निमग्ना. ऐसे जाणून ज्ञानेश्वर निवृत्ती करते विचार, महिषाचे ज्ञान निवार कर्ममार्ग उडविला. श्रुतीचे गर्भगुप्त असते ते स्पष्ट सांगेल लोकाप्रदे, उडवील कर्मठाची भ्रांती मग राहती यज्ञमार्गा. ऐसे सांगून निवृत्तीशी नमस्कार केला ब्राह्मणाशी, रेडा मागून तयापाशी पुसून विप्रास निघाले. गावाबाहेर निघता जाण बोलवीत राहिले ब्राह्मणा, अश्रुपाते भरले नयन देती क्षेम प्रीतीने. सद्गती दोन या चित्ते एकमेकाचे उत्तर दिली, म्हणती ज्ञानेश्वराची संगती उत्तम काळ क्रमेला. एक अर्ध कोषपर्यंत धरणारे आल्या बोलविता, तयाशी ज्ञानेश्वर विनित परतून जावे मंदिरा. मागुती करून नमस्कार मग परतले नारेंद्रा. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि बहीण मुक्ताबाई. मार्गी चालते स्वानंद होती तसं प्रेम हरीचे गुणवर्णित. नाना परी चातुर्य करता नवरस उत्पत्ती करतात ते. महाल 103 येऊन वास्तव्य केले स्थायस्थाने. प्रवरात येथे स्नान करून मोहिनी राजास भेटले. आणि मग तिथून निघाले पैठणावरनं आणि आलेत कुठे? मोहिनी राजाच्या दर्शनाला आलेले. आणि त्या ठिकाणी येऊन माऊलींनी मोहिनी राजाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि याच ठिकाणी मग ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिलेली तो कथा बघा आपण आता उभी ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात
करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। आता आपण 27व पुष्प श्रीचरणी अर्पण करतोय। श्री गणेशाय नमः। सजेति सिंधुरोधनो देवो यत्पाद पंकजस्मरणं वासरमणिर्युतमसारासन्नासि विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दोरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत्। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। निवृत्तीनाथांनी त्या ब्रह्मवृंदांच्या सभेत ब्रह्मवृंदांना विचारलं, आम्हाला काही प्रायश्चित्त असेल तर सांगा. मग विप्रास म्हणे, निवृत्ती आमची सांगा कवण गती, कोणता दंड शास्त्रेती आम्हा प्रति बोलिला. ऐसे ऐकून या वचन विप्र म्हणती, त्या कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. मग अलकावतीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही असं करा की आम्हाला तर काही तुम्हाला तुमची मुंजे लावता येत नाही. जोपर्यंत पैठणला आपलं मुख्य पीठ आहे पैठणला जा आणि त्या शास्त्री पंडितांकडनं तुम्ही शुद्ध झाला आहेत असं शुद्धीपत्र त्यांच्याकडनं घेऊन या, मग आम्ही तुमची मुंजे लावतो. कारण जोपर्यंत मुंजे होत नाही ना तोपर्यंत त्याला ब्राह्मण म्हटलं जात नाही. मुंजे झाल्यानंतर ब्राह्मण, कारण ब्राह्मण हा दोनदा जन्माला येतो असं म्हणले, म्हणून त्याला द्विज असं म्हटलं आहे. म्हणजे पहिला ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण, पण त्याच्यावर जोपर्यंत संस्कार होत नाहीत मुंजीचे तोपर्यंत त्याला ब्राह्मणत्व आलेलं नाही. ब्राह्मणाचा मुलगा एवढंच आहे पण ब्राह्मणत्व आलेलं नाही. तो दोनदा जन्मतो, म्हणजे त्याची दोन नावं ठेवली जातात. एक जन्माला आल्यानंतर पाळण्यात ठेवलेलं नाव आणि दुसरं मुंज झाल्यानंतर मुंजीतलं नाव, असे त्याला दोन नावं असतात. म्हणून त्याला द्विज म्हणजे दोनदा जन्माला आलेला असं म्हटलेलं आहे. ऐसे ऐकून या वचना विप्र म्हणती, त्याच कारण आता प्रतिष्ठाने जाऊन शुद्धीपत्र आणावे. निवृत्ती म्हणे, ब्राह्मणाशी काय जाऊन सांगू त्याशी, वर्ण याती कुळामासी बोलावयासे ठाव नाही. वैश्य क्षत्रिय ब्राह्मणा विनाश जुनाट पुरातन निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमचे सर्वदा. काय सांगू म्हणाले, आमची जात कोणती सांगू. तुम्ही तर आम्हाला ब्राह्मण मानत नाही, संन्याशाची मुलं आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला ब्राह्मण मानत नाही. मग आम्ही कोणती जात सांगू. आम्ही ब्राह्मण सांगू, वैश्य सांगू, क्षुद्र सांगू का काय सांगू. तुम्ही सांगा, क्षत्रिय सांगू. आम्ही सर्व वर्णाच्या पलीकडे. वर्ण याती कुळ आम्हासी बोलावयासे ठाव नाही. वैश्य क्षत्रियना ब्राह्मणा विनाश पुरातन निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमचे सर्वदा. नहो आपती जेव्हा गगन मही मारुत महत्त्व जाण विराट स्वरूप नामाविधान आम्हा कारणे म्हणावे. नहो देव गण यक्ष किन्नर नहो ऋषीना निशाचर नहो सगुण निर्विकार निराकार इन म्हणवे.
निवृत्ती म्हणे ज्ञानेश्वरा आमुची ऐसीच परंपरा, पैठणी जाऊन द्विजरा काय आम्ही सांगावे. मग ज्ञानदेवी दिले उत्तर, विधी विरुद्ध जो चाले नर, तयासी दूषण साचार शास्त्री विचार बोलिला. म्हणाले हे जरी खरं असलं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे जरी खरं असलं तरी वेदाने सांगितले, वेदाधारे वर्तावे असं म्हटलं की वेद सांगेल ते मानावे. वेदाच्या आधाराने आपल्याला चालायला पाहिजे. वेद म्हणजे काय आहे? आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे, कसं वागावं हे सांगितलेलं आहे. जरी जीवनमुक्त झाले ज्ञाने, तरी विहित धर्म न सांडावा त्याने, आणि कासे दाखवावा चरुणी साधूजनी निजांगे. जरी ज्ञानी जीवनमुक्त झाला तरी सुद्धा त्याने सर्वसामान्य माणसासारखं वागावं, अलौकिक नोहावे लोकाप्रती असं माऊली म्हणतात. जर अलौकिक झालं तर काय होईल? लोक म्हणतील हा संत आहे, त्याचा उद्धार झाला, यात काय नवल आहे. पण तुम्ही प्रापंचिकासारखे राहून, प्रपंचामध्ये राहून तुम्ही जर ते लोकांना दाखवून दिले की प्रपंच करून सुद्धा परमात्मा भेटतोय, तर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल. अलौकिक नोहावे लोकाप्रती, लोकांना ते अलौकिक वाटता उपयोगी नाही. म्हणून सर्वसामान्य माणसं जशी जगत आहेत तसं आपण जीवन जगावं. जरी जीवनमुक्त झाले ज्ञानी, तरी विहित धर्म न सांडावा त्याने, आणि कासे दाखवावा चरुणी साधूजनी निजांगे. अभिधीजे का चरण ते जाणीजे परमदूषण, ज्याचा स्वधर्म करावा त्याने वेद नारायण बोलिला. म्हणाले प्रत्येकाला शास्त्राने काही नियम घालून दिले, त्या शास्त्राप्रमाणे चालावं. आपल्याला जे पैठणचे ब्राह्मण सांगतील तुम्ही असं आचरण करा, तसं आपण आचरण करू. ज्ञानदेव म्हणे जी निवृत्ती ऐसी धर्मशास्त्रे पद्धती, म्हणून सलगे तुम्हाप्रती प्रत्युत्तर दिले. या परी सोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्तिवीन श्रीहरिचरण प्राप्त नव्हते सर्वथा. ते म्हणाले सोपानदेव म्हणतात कुठल्या जातीत तुम्हाला जन्माला आला याच्यावर काही परमात्मा भेटेल असं नाही. परमात्मा असं म्हणत नाही की अमुक एक जातीत जन्माला आला तर मी तुझ्यावर कृपा करीन, आणि अमुक एका कुळामध्ये जन्माला आला म्हणून मी तुझ्यावर कृपा करीन, अमुक एक शास्त्र वाचलं म्हणून तुझ्यावर कृपा करीन, असं नाही आहे. म्हणाले जर त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव कसा प्रसन्न होईल. यावरी सोपान बोले वचन, याती कुल काय प्रमाण, भक्ती विण श्रीहरिचरण प्राप्त नव्हती सर्वदा. दुर्वास वशिष्ठ मुनी गौतम व्यास वाल्मिकी अगस्त्य प्रमा, पांडवांचे कुळ उत्तम कवणे शास्त्री म्हणितले. उत्तम कळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास उदाहरण केला, परी भक्ती विणे वाया गेला, शास्त्री वंदिला नाही तो. दुर्वास ऋषी असो, वशिष्ठ ऋषी असो, गौतम ऋषी असो, व्यास असो, वाल्मिक असो, अगस्त्य असो, पांडवांचं कुळ असो, भक्तीशिवाय व्यर्थ आहे. त्या सर्वांनी भक्ती केली म्हणून परमात्मा त्यांना प्रसन्न झाला. समजा उत्तम कुळामध्ये जन्म झाला, वेदशास्त्रांचा अभ्यास केला, पण त्याच्याजवळ भक्ती नसेल तर देव त्याला भेटणार नाही. उत्तम कुळी जरी जन्माला, श्रुती अभ्यास उदंड केला, परिभक्ती विणवाया गेला, शास्त्रे वंदिला नाही तो. जरी भक्ती अनुसरे भगवंती उत्तम पाहिजे कासया गती, याती ऐसे ज्ञानदेवाप्रती सोपान देव बोलला. या परिसंवाद परस्पर करून दिले प्रत्युत्तरा. ब्राह्मणास करून नमस्कार ते सत्वर निघाले. जाऊन या गोदा तेरी तीर्थयात्रा संपादली सारी, मग प्रवेश होऊन ब्रह्मपुरी नमस्कारले द्विजवरा. मग गोदावरी किनाऱ्यावर गेले, गोदीचं स्नान केलं, पैठण क्षेत्रामध्ये गेलेले. शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला. हा शालिवाहन नावाचा राजा कुठं होता? त्याच्या राजधानीचं नाव होतं पैठण. पैठणला तो शालिवाहन राजा, त्याचा वाडा आहे पैठणला शालिवाहनाचा. शालिवाहन शक आपण असं जो म्हणतो, त्या शालिवाहनाचा वाडा कुठं आहे? राजवाडा पैठण क्षेत्रामध्ये आहे. त्यांनी शक निर्माण केला, एवढा पराक्रमी राजा होता. त्याच्या नावाने शक चालतो. तिथे गेले पैठण क्षेत्रात आणि ब्राह्मणांना नमस्कार केला. ब्राह्मण सभा करून श्रेष्ठ होते जैसे सांगितले स्पष्ट, ऐकून ब्राह्मण म्हणजे वरिष्ठ हे तो भ्रष्ट कळले की पत्रवाचिता त्वरित सकळा वृत्त झाले श्रुत, म्हणते संन्यासाचे सुत यासी प्रायश्चित्त चाले ना. मग अलकावतीच्या ब्राह्मणाने जे पत्र दिलं होतं ते त्यांनी पैठणच्या ब्राह्मणांना दिलं. पैठणच्या ब्राह्मणाला कळलं की हे संन्यासाची मुलं आहेत. म्हणले तुम्हाला दुसरं कुठलंच प्रायश्चित्त नाही,
पत्र वाचिताचे त्वरित सकळा आवृत झाले. श्रुत म्हणते संन्यासाचे सुत याचे प्रायश्चित्त चाले ना. शूद्राशी घालता गंगा स्नान तो काय होईल शुद्ध ब्राह्मण. खापराशी परीस लागता सुवर्ण नव्हेची जाण सर्वता. भाजल्या बीजा घालता जीवन अंकुर तसेच नाही जाण. आयुष्यहीनास औषध देऊन व्यर्थ काय असे या पाहावे. देवी तीर्थवर्ते प्रायश्चित्त मिळे ही शुद्ध नव्हती कदा काळी. ऐशी सकळ विप्रमंडळी बोलती झाली तेरवा. नाही म्हणाली ही संन्याशाची मुलं आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त दिले तरीही शुद्ध होणार नाहीत. परी एकची उपाय या ते बोलला असे शास्त्रामध्ये तो करतील तरी या ते प्रायश्चित्त कासे या. स्त्रियादी जाऊन शरण सर्वभूती करावे भजना. गोखर गजादी श्वान समसमान वंदावे. सुकराणी अंत्यजे याती ऐक्याचे भावे नमन ते. ब्रह्मभावना दुर्चित्ती नमन प्रीती करावे. ऐकसे ऐकुण्या आणि निवृत्ती संतोषले मने. ज्ञानदेव सोपानाला कधी परमानंद वाटला. म्हणती तैसे होते आमचे चित्ती तैशीच निघाली धर्म दिते. मुक्ताबाई शिवचनोक्ती मानली प्रीती निज मने. ते म्हणले असं आहे, जरी आम्हाला तुम्हाला काही प्रायश्चित्त देता आलं नाही तरी भगवंताचं नाम घ्या, त्याची पूजा अर्चा करा, त्याचं नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या जी काही तुम्ही संन्यासाची मुलं म्हणून तुम्हाला जे काही दोष लागले असतील ते सगळे दोष भगवंताच्या नामाने नाहीसे होतील आणि तुम्ही पवित्र व्हाल. सर्वांना त्या चौघांनाही हा विचार पटला. ऐसे ऐकून या नामाविनाने आश्चर्य मानले सर्व ब्राह्मणे. म्हणती नामा म्हणती ज्ञानदेव तुम्हा कारणे किमर्था मी वदावे. त्यांनी या चारी मुलांची नावं विचारली. एक म्हणतो माझं नाव निवृत्ती, मोठा बंधू. माऊली म्हणतात माझं नाव ज्ञानेश्वर आहे. सोपानदेव आणि मुक्ताबाई. श्रुतीचा अभ्यास केला प्रीती किंवा झाली पुराण व्युत्पत्ती म्हणून ज्ञानदेव महावृत्ती कैशार्थी म्हणावे. आणि म्हणाले तुझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव केव्हा म्हणावं तुला? तुझा अजून काही श्रुतीचा अभ्यास नाही, शास्त्राचा अभ्यास नाही, कुठं गुरुकुलामध्ये तू गेलेलं नाही, मग तुला ज्ञानदेव कसं म्हणणार? अंगीकरणी नसता पाहे उगीच चोर म्हणून काय. स्तनी दुग्ध नसता गाय सिंगाळ काय करावे. दृष्टीविणे नयन थोर की मान्यते विंडदा दरीला महारांगी पुरुषार्थ नसताना व्यर्थ कासया वाढला. भूतदैवीण ब्रह्मज्ञान के प्रेमाविण गायन के लवणा वाचून रांधिल्यान रुची न देत सर्वथा. म्हणले नुसतं नाव असून काय उपयोग आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाव, पण नावासारखी करणी पाहिजे ना म्हणाले. नाव काय म्हणले सोनूबाईन हाती कथाळाचं नाव नुसतं सोनूबाई. अंगावर 1 ग्रॅम सोनं नाही, काय उपयोग आहे म्हणाले. परस्परे बोलते वचन नावा पासी काय कारण. तो एक म्हणे ते एक म्हणे पखाल घेऊन महिषी पुत्र येतो की. हे चौघं मग आपसात बोलायला नावात काय महत्त्व आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आमच्या वडिलांनी ठेवलेली नावं आहेत, नावाच काय महत्त्व नाही म्हणाले. रेडिया आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही. आत्मया आत्मा व्यापक सर्व देही भूतमात्रे सारखा. तेवढ्यात तिकडे पखाल म्हणजे पूर्वी काय होतं, रेड्याच्या पाठीवरती एका कातड्याची बॅग असायची. त्या बॅगमध्ये पाणी भरलेलं असायचं आणि ते पाणी रस्त्यावरती फुफाटा उडू नये म्हणून ते टाकलं जायचं. त्याला पखाल म्हणायचे. त्या रेड्याच्या पाठीवरती पखाल होती रस्त्यावरती पाणी टाकण्यासाठीची. तो रेडा येताना पाहिल्यानंतर माऊली म्हणाले त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे तोच त्या रेड्याच्या अंतःकरणामध्ये आहे असं माऊली म्हणाले. रेड्या आणि आम्हात काही भेद पाहता किंचित नाही. आत्मा व्यापक सर्वादेही भूतमात्रेसारखा. अनंत गडवले जीवनी जितक्या बिंबला वासरवणे तैसा व्यापक चक्रवाणी भूतमात्रेसारखा. 18 भार वनस्पती देख एकेची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्रे सारिका. अनेक घटामध्ये ज्याप्रमाणे सूर्य किंवा आता वारा आहे तो सगळ्याकडे व्यापक आहे, सर्वात भरलेला आहे, अंतर्बाह्य आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा हवा आहे, आतमध्ये सुद्धा आहे वायू आणि बाहेर पण वायू आहे. आपल्याला वायू आहे ना. प्राणायन महा, अपानायन महा, व्यानायन महा, उदानायन महा, समानायन महा, हे वायू आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणजे वायू बाहेर पण आहे आणि आत पण आहे. म्हणजे हवा बाहेर पण आहे आणि आत पण आहे. तसा हा परमात्मा बाहेर पण आहे आणि आत पण आहे. तो सर्वांना व्यापून आहे.
अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. पण ह्या सगळ्या औषधी वनस्पती कशातनं निर्माण झाले आहेत? पाण्यापासून निर्माण झाले. त्याला पाणी नसेल तर वनस्पती निर्माण कशी होईल? 18 वनस्पती लेख एकची जळ मुळी व्यापक तैसा तो रमानायक भूतमात्री सारखा. त्या वनस्पतीचे गुणधर्म वेगवेगळे असतील, पण सर्वांना मिळालेलं पाणी एकच आहे म्हणाले. की एकचे सुवर्ण साचार परी भिन्न दिसती अलंकार तैसा व्यापक श्रीधर भूतमात्रे सारखा. एकच सोन आहे, पण अनेक प्रकारचे अलंकार केलेले आहेत. की एकाचे तंतूची विणणी वस्त्रे दिसते भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणी भूतमात्रे सारखा. एकच सूताचा म्हणजे सूत एकच आहे, पण त्याला वेगवेगळी नावं दिली. कोणी म्हणतं हा टॉवेल आहे, कोणी म्हणतं हा नॅपकिन आहे, कोणी म्हणतं हा रुमाल आहे, कोणी म्हणतं हे पुरुषाचं वस्त्र आहे, कोणी म्हणतं हे स्त्रियाचं वस्त्र आहे. म्हणजे कोणी धोतर आहे म्हणा, झब्बा आहे म्हणा, पुरुषाचं वस्त्र आहे, साडी आहे, ब्लाऊज पीस आहे, म्हणजे स्त्रियांची वस्त्र आहे. पण आतमध्ये असणारं सूत मात्र एकच आहे. की एकाचे तंतूची विणणी वस्त्रे दिसती भिन्नपणे तैसाच व्यापक चक्रवाणी भूतमात्रे सारखा. ऐकोने बोलते ब्राह्मण वायाकार करसे वाचाळपण महिषासे आसूड घेऊन क्रोधी करून मारते. तो थरथरा कापे ज्ञानेश्वर वळू म्हटले पाठीवर ऐसे देखून तुझ्यावर काय उत्तर बोलते. आणि मग म्हणले बघू त्याच्यातून तुझ्यात आत्मा आहे काय कोण. हातामध्ये आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर मारल्याबरोबर ते रेड्याच्या पाठीवर वळ न उमटता माऊलींच्या पाठीवर वळ उमटले. तव थरथरा कापे ज्ञानेश्वर वळ उमटले पाठीवर ऐसे देखून द्विजर काय उत्तर बोलते. रेडिया तुम्हा नाही वेद तरी याचे मुखी बोलवा वेद ऐकून द्विजराचा शब्द भक्त अभेद काय करे भक्त वेद काय करे. ज्ञानेश्वर माऊलीत त्यांनी विचारलं तुमच्या अंतःकरणातला परमात्मा आणि याच्या अंतःकरणातला परमात्मा एकच आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर तुम्ही ह्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलवा. महिषाभासी येऊने सत्वर त्याचे मस्ती ठेविला कर म्हणे ऋग्वेद बोलून सत्वर धरामर तोषवावे. ऐसे बोलता त्वरित गती नवलवतले अतिअद्भुत न्यायेश पूर्वक श्रुती बोलत महिषपुत्र तेरवा. चारी वेद व बोलून मुखी सकळ ब्राह्मण केले सुखे ऐसे कौतुक मृत्यूलोकी नाही कोणी देखले. त्या रेड्याच्या मस्तकावर माऊलीने हात ठेवला आणि सांगितलं वेद म्हण ऋग्वेदापासून सुरुवात कर. आणि मग त्या रेड्याच्या मुखातनं ऋग्वेदापासून सर्व चारी वेदांचा उच्चार झाला. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अंदाशी सूर्य प्रसन्न झाला तरी काय एक न दिसे त्याला. की सरस्वतीने मुख्याला वर दिल्या कृपेने की प्रसन्न होता गणपती 14 विद्या करताला मालक होते. की मृळा निवराचे संगती योग साधिती अष्टांग तेवी ज्ञानदेवाचे वरदाती. रेडा निजमुखे बदला श्रुती सकळ ब्राह्मण आश्चर्य करती अनुताप चित्ती धुर्नी. ज्याप्रमाणे गणपती प्रसन्न झाला की सर्व विद्या त्याला प्राप्त होतात. कारण ती बुद्धीची देवता आहे. एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये गती नसेल तर त्याला रोज गणपतीची उपासना करायला सांगावी, त्याला बुद्धी प्राप्त होते. कारण बुद्धिदाता तो आहे ना. की प्रसन्न होता गणपती 14 विद्या करतला मालक होते. की मृडानिपतावराचे संगती योग साधते अष्टांग तेवी ज्ञानदेवाचे वरद असते. रेडा निज मुखे बदला श्रुती सकळ ब्राह्मण आश्चर्य करते अनुतापचे ते धरणे. आम्ही पडलो वेदांत उपनिषदादी भाग समस्त पर्यांगी ऐसे सामर्थ्य बहुत ईश्वराने नाही दिले. ते सगळे ब्राह्मण म्हणाले पैठणातले आम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं म्हटलेली आहे, मुखोद्गत आहे. पण समोरच्या रेड्याच्या मुखातनं वेद बोलण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. देखले ऐकले नव्हते कोणी ते साक्षात आजी दाविले नाही सृष्टी दाखडीत वर्तली करणी देवी विरंजीपासून गणेना ते हे तिन्ही देवांचे अवतार पाहि आदिमाया ते मुक्तावाये यासी प्रायश्चित नचले काही जेवी गंगेश नाही विटाळ. त्यांनी विचार केला. निवृत्तीनाथ माऊली आणि सोपानदेव काका हे ब्रह्मा विष्णू महेश आहे.
आणि ही मुक्ताबाई म्हणजे आदिमाया आहे. आम्ही अनेकाशी सांगू बहुतपरी आपण नाचरो यथार्थ धनमानिचिता मनात व्यर्थ जन्म व्यर्थची दौडला. आम्ही 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला आहे, पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं आम्ही झालोच म्हणाले. व्यर्थची जन्म दौडीला. आम्ही पैशाच्या नादी लागून आमचं आयुष्य वाया घालवलं असं ते ब्राह्मण म्हणत आहेत. यासारखे ब्राह्मण थोर सृष्टीमध्ये को साचार आयुष्य समस्त द्विजर म्हणते झाले. तेव्हा धन्य यांची माता पिता सुकृत या चली उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. म्हणाले खरे ब्राह्मण हे. ब्राह्मण कोणाला म्हणायचं आहे? ब्रह्म जानाति स ब्राह्मण. ज्याला हे चराचरामध्ये भरलेलं ब्रह्म कळलंय त्याला ब्राह्मण म्हणायचे. धन्य यांची माता पिता सुकृते आचले उभयता यापरी नवल करून चित्ता विप्र निवांत राहिले. यापरी ज्ञानदेव बोलत स्वामी हे तुमचे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा. आता ज्ञानेश्वर माऊलीने स्वतःकडे याचं महत्त्व घेतलं का हो? की मी रेड्यामुखी वेद बोलवला असं म्हटले का? नाही. माऊली काय म्हणतात? अहो हा तुमच्या चरणराजाचा प्रताप आहे. तुमच्या पाया आम्ही पडलो, तुमच्या पायाची धूळ मस्तकाला लावली म्हणून एवढं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असं माऊली म्हणतात. लोकाला मोठेपणा कसा द्यायचा हे यातनं आपल्याला शिकायला मिळतं आहे. यावरी ज्ञानदेव बोलता स्वामी हे तुमचे सामर्थ्य आम्ही तो अज्ञान यथार्थ चरणप्रताप तुमचा. पैठणीचे जन समस्त प्रेम भावे वेदले बहुता म्हणती धन्य वैष्णव भक्त संसारी विरक्त सर्वदा. नित्य करून गंगा स्नान वेदांत व्याख्या पुराण श्रवणा रात्री होता हरी कीर्तन करते श्रवण सगळे का चमत्कार देखून अद्भुत मान्य करते. जन समस्त ऐसे होता दिवस भूत नवल अद्भुत वर्तले. आणि मग लोकांना या चौघांचे महत्त्व कळलं. रोज ज्ञानसंकीर्तन सुरू झालं. लोक ऐकायला यायला लागले, कीर्तन ऐकायला यायला लागले, कथा ऐकायला यायला लागले, पुराण ऐकायला यायला लागले. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई राहिली होती दया ठाई. तेणे पितृ श्राद्ध लवलाही एके दिवशी आरंभले. तुझ्या देता आमंत्रण विप्रवण त्या कारण यतीश्वराची मुले जाणं तुव्हा ठेवली निजगृही. याकरता तुमचे ग्रास्य आम्ही नाही भोजनाशिवाय वचने ऐकून ऐसे निज मानसी चिंतावलं. आता पैठणला ज्याच्या घरामध्ये ही चौघं भावंड उतरलेली होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, त्या यजमानाच्या घरचं एकदा वडिलांची पितृतिथी आली. त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं आमच्या घरी या श्राद्धकर्माला या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले आम्ही तुमच्या घरी श्राद्धकर्माला येणार नाही, कारण तुमच्या घरात संन्यासाची मुलं उतरली, तर आम्ही तुमच्या घरी येणार नाही. याकरता तुझ्या घराशी आम्ही नाही येऊ भोजनाशी वचने ऐकून ऐसी निज मानसी चिंतावला. घराशी येऊन त्वरेने उगाच्या वेळेसला उद्विग्न मग ज्ञानदेव त्याच कारणे वर्तमान पुसला. म्हणे आजी का चिंता करत उगाच्या वेळेसला निवांत ऐसे ऐकून या माता विप्र बोलत तेव्हा म्हणे आजी वडिलांची पुण्यतिथी विप्रयोजनास नाही येतं म्हणून उद्विग्न झाले चित्त उगाचे निवांत वैसलो. ज्ञानदेव म्हणे विप्रासी चिंता न करावी मा निजमासे साक्षात पित्र भोजनासी येथे येतील तात्काळ. तुम्ही स्वस्थ करून चित्त मंदिरी करा पाकनिशी येत ऐसे ऐकून या माता आश्चर्य वाटले रे असे म्हणले काही काळजी करू नका, तुम्ही स्वयंपाकाला लागा, तुमचे पितर तुमच्या घरी जन्माला भोजनाला येतील. मग स्नानसंध्या सारून शुचिष्मंत झाला जाणं नाना परीची पक्वाने करून पात्रे वाढून सिद्ध केले. ज्ञानदेवी टाकून या अक्षत पितरा आणले साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बसले. ज्ञानेश्वर महाराजांनी मग तिथं पितरांना बसायला जी जागा ठेवली होती त्याच्यावर अक्षता टाकल्या आणि पितरांचं आवाहन केल्यावर पितर प्रगट झाले. ज्ञानदेवी टाकून अक्षत पितर आणले साक्षात पादपूजा करून हे त्वरित मुख्यासने बैसले. वस्त्रे भूषणे अलंकार तुळशीपत्रे सुमनार द्वादश यज्ञोपरी सुंदर हिरण्य दक्षिणा धीतलिया ईशा उपचारे करून पूजा धूप दीप अर्पिला. ओझा देखून नवर वाटले तुझ्या आश्चर्य करते मनाचा. पितृस्वरूपी जनार्दना ऐसा संकल्प सोडता जाणं साक्षात पितृजीवती अन्न प्रीती करून तेव्हा पितृस्वरूपी जनार्दन असा म्हणून संकल्प सोडला आणि प्रत्यक्ष पितरांनी जेवायला सुरुवात केली. रुची इस्पडे ते सेविती तृप्त झाली. सकळ मग ते करशुद्धी घेऊन त्याप्रती तांबूल दक्षिणा समर्पिली. जेवायला बसल्यानंतर त्यांनी पितरांना विनंती केली
यद रोचते तद्ग्राह्यम यद न रोचते तद्याज्यम. तुम्हाला जे आवडेल ते ग्रहण करा. एखादा पदार्थ तुम्हाला आवडला नाही तर तो पानात ठेवला तरी चालेल, पण पोटभर जेवा. रुचीस पडे ते सेविते तृप्त झाले सकळ पंक्ती कर शुद्धी गे देऊन तया प्रती तांबूल दक्षिणा समजले स्वस्थाने वास म्हणतात. आणि अदृश्य झाले पितृगण पैठणीचे सकळ ब्राह्मण परस्परे बोलते. आणि मग काय त्यांनी सगळ्यांची जेवणं झाली, विडा दक्षिणा देऊन झाले. आणि मग पुन्हा माऊली तिथे त्या जागेवर अक्षरा टाकल्या. स्वस्थाने वासहा म्हणजे तुम्ही जिथून आला तिथे पुन्हा तुमच्या ठिकाणी जा म्हटल्यानंतर सगळे पित्र अदृश्य झाले. म्हणती ज्ञानदेवे नवल केले साक्षात पित्र जेविले मृत्यूलोके हे कौतुक बोले देखले ऐकले नाही की कर्मठपणाचा अभिमान टाकून धरून टाकले आमंत्रण ते तो अंगेचे येऊन पितृगण दक्षिणा घेऊन गेली की. अहो म्हणाले आम्ही कर्मठपणाचा अहंकार बाळगला, आम्हाला धड जेवणही मिळालं नाही आणि दक्षिणाही मिळालं नाही. जैसा आपण माऊलीने मात्र म्हणाले पित्रांना जेवायला बोलवलं, पित्र प्रगट जाऊन जेवण करून गेले. जैसा नीलग्रे नैवेद्य खादला उगाचे गुरु निवांत राहिला तैसे आज आपणाला झाले ऐसे वाटते. शंकराला दाखवलेला नैवेद्य शंकराने खाऊन टाकला आणि गुरु वाट पाहत बसला की आता नैवेद्याचं ताट घेऊन जाईल, ताटात काही नाही. जैसा नीलग्रवे नैवेद्य खादला म्हणजे असं आहे बघा. आपण तुळशीच्या लग्नाला म्हणा किंवा अशी ताटाच्या ताटं भरून ठेवतो. उद्या तुळशीने म्हणा कृष्णाने म्हणा ती सगळी ताटं नैवेद्य म्हणून ग्रहण केली आणि काहीच ताटात शिल्लक राहिलं नाही तर पुढच्या तुळशीच्या लग्नाला आपण वाटीच ठेवू, मोठी ताटं भरून ठेवणार नाही. लक्षात आलं? म्हणजे जर समजा असं म्हटलं आहे शंकराने नैवेद्य खाल्ला असं नाही. समजा शंकराने नैवेद्य खाल्ला तर काय होईल? गुरु वाट पाहत बसेल की कधी एकदा ताट घेऊन जाईल, पण ते ताट तर रिकाम दिसल्यानंतर त्याला वाईट वाटेल. जैसा नीलग्रीवे नैवेद्य खाल्ला उगाचे गुरु निवांत राहिला तैसे आजी आपणाला झाले असे वाटते. ही सूर्यप्रतिमा अंगेची येऊन वासरवणी गेला घेऊन ते ज्योतिषी आशावंत म्हणे लाळकोटीत राहिले. ही यज्ञाजवळील दानबळ घेऊन गेला क्षेत्रवाळ भांडारी करीत रमळ नचले बळ तयाचे की अंगेची येऊन इंद्रादी गण गेले होमद्रव्य घेऊन उगाच राहिला कृष्णाना तैसे झाले आपणाचे. साक्षात पेशाचे येऊन घेऊन गेले जरे जैसे सांडणे पंचाक्षर आलाभ मान क्षुधा तुरती राहिला. एवी हिरण्य दक्षिणा पक्वान घेऊन गेले पितृगणा आपण धरला अभिमान नाडलो तेने सर्वस्वे. धन्य हा निवृत्ती ज्ञानेश्वर धन्य सोपान वैष्णवीरा तोर आदिमायेचा अवतार मुक्ताबाई साक्षात. हे देवत्रय मूर्तिवंत यासेने चले प्रायश्चित ही जगत गुरुदेहात येत जीवनमुक्तासे पत्र लिहून ऐशारीती दिले सोपानाच्या ते महिषीपुत्र वदल्या श्रुती तैसी रीती हे असे लोहदंडाशे परिस लागतात आणि तो अक्षयी झाला कनकर्णा तैसाची रेडा वेदांत ज्ञान अहोरात्रवत असे ध्रुवा दिले आढळ पदाने कदा न चळे तयाच्या असना देवी महिषपुत्राचा अक्षय ज्ञानदेवी दिधले. आणि मग पैठणच्या शास्त्री पंडितांनी माऊलींना शुद्धीपत्र लिहून दिलं त्यांच्या भावंडांना. म्हणजे तुमच्या क्षेत्रातल्या ब्राह्मणाला जाऊन सांगा की हे आधीच पवित्र आहेत, यांना आम्ही पवित्र काय करणार. यांनी आमच्या देखत रेड्या मुखाने वेद बोलवला आहे, यांना आम्ही काय प्रायश्चित्त देणार. ते पवित्रच आहे, ते पवित्रच आहेत. की योगी वेसले वज्रासने ते सेविते अखंड म्हणे तेवी महिषपुत्र प्रेमे करून वेदांत ज्ञानी निमग्ना ऐसे जाणून ज्ञानेश्वर निवृत्ती करते विचारा. महिषाचे ज्ञान निवार कर्ममार्ग उडविला श्रुतीचे गर्भगुप्त असते ते स्पष्ट सांगेल लोकाप्रदे उडवील कर्मठाची भ्रांती मग राहती यज्ञमार्गा. ऐसे सांगून निवृत्तीशी नमस्कार केला ब्राह्मणाशी. रेडा मागून तयापाशी पुसो निविरास निघाले. गावाबाहेर निघता जाण बोलवीत राहिले ब्राह्मणा अश्रुपाते भरले नयन देती क्षेम प्रीतीने सद्गती दोन या चित्ते एकमेकाचे उत्तर दिली. म्हणती ज्ञानेश्वराची संगती उत्तम काळ क्रमेला एक अर्ध कोषपर्यंत धरणारे आल्या बोलविता तयाशी ज्ञानेश्वर विनित परतून जावे मंदिरा. मागुती करून नमस्कार मग परतले नारेंद्रा. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि बहीण मुक्ताबाई मार्गी चालते स्वानंद होती तसं प्रेम हरीचे गुणवर्णित नाना परी चातुर्य करता नवरस उत्पत्ती करता ते महाल एकशेत्र येऊन वास्तव्य केले स्थायस्थाने प्रवरात येथे स्नान करून मोहिनी राजास भेटले. आणि मग तिथून निघाले पैठणावरनं आणि आलेच कुठे मोहिनी राजाच्या दर्शनाला आलेले. आणि त्या ठिकाणी
येऊन माऊलींनी मोहिनी राजाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि याच ठिकाणी मग ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तो कथा बघा आपण आता उभी ऐकूया. कायेन वाचां मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.